सध्या आमच्या अमोलला नाश्त्याची गरज आहे. नरेश आणि निलेश ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला धाकटी पंढरी खोपोली टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुनील बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल. बॉलर तयार बॉलिंग मार्क वरती. मॅच स्टार्ट. सुनील बॉलिंग मार्क वरती तयार. पहिला बॉल. सेकंड मॅच. ऑप्शनच्या जास्त बाहेर जाणारा बॉल लाईन मिस करून चाललाय. पहिलाच बॉल अवांतर धाब्याने सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2025 भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आज आपण अनुभवत आहे. रचित पाटील यांच्या नेतृत्वामध्ये या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. ओ हाफ ट्रॅकर बॉल होता. अपिश इथे स्ट्रोक होता, परंतु फिल्डर त्या ठिकाणी उपलब्ध असून देखील कॅच ड्रॉप होतीये. अगदी सोपा झेल. ड्रॉप होत असताना 2 धावा इथे मात्र मिळतील. सुरुवात पहिल्या व्हाईट बॉलने आणि त्यानंतर आलेल्या 2 धावा. हाफ ट्रॅकर ऑन साइडला हुक केलाय. बॉल थांबणार नाही, परंतु डिक्लेअर झोनची दिशा निवडली. फटका चांगला होता, परंतु या बॉलवरती मिळाली फक्त एकच रन. हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला. अजून जर थोडासा बॉल स्पीड झाला असता तर कदाचित 6 धावा मिळू शकल्या असत्या. एकच मिळाली आहे. टीमची टोटल झाली 4. धाकटी पंढरी खोपोली टीमच्या माध्यमातून सलामीची जोडी नरेश आणि निलेश शेळके मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर सुनील. ओव्हर द विकेट. चांगला फटका आहे. तेवढ्याच ताकदीने खेळलेला जाईल डिक्लेअर झोनकडे. 1 धाव तिथे मिळणार आणि या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल 5 वर जाऊन पोहोचली आहे. सुरुवात चांगली झाली आहे. अतिशय दमदार आपण म्हणूया सुरुवात, कारण दोन्ही टीमला अपेक्षा असते की आमची सुरुवात चांगली व्हावी. बिकॉज वेल बिगिनिंग इज हाफ डन असं नेहमी म्हटलं जातं. ज्यांची सुरुवात चांगली त्यांचा शेवट देखील चांगला होतो. इथे देखील पहा, बॅटन पॅडच्या मधून बॉलला काढले सरळ. विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल जाऊन थांबतोय. डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुनील देखील धारदार गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. या टीमच्या माध्यमातून सलामीला येऊन आतापर्यंत फक्त 5 धावा त्यांनी खर्च केल्यात. तालुकानिहाय 40+ सामने आज आपण या ठिकाणी पाहतोय. एकाच तालुक्यातून आलेले खेळाडू, परंतु वेगवेगळ्या गावातून एकवटलेले खेळाडू आज एका टीममध्ये समाविष्ट झालेत. आपल्या गावचं क्रिकेट सोडून तालुक्यासाठी आज क्रिकेट खेळण्याचं आणि प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा बॉल जाईल, ज्या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे. फक्त 1 धाव आली. ओव्हरची इथे मात्र होईल समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 6 रन. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 रन आतापर्यंत स्कोर कार्डवरती पाहायला मिळाल्यात आपल्याला. सुनीलने चांगली गोलंदाजी केली पहिल्या ओव्हरमध्ये. खरं तर पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च करणं म्हणजे एखाद्या संघावरती
चला बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवरती दुसरा गोलंदाज. हा फटका चांगला आहे. ऑफ साईडला उडवलाय बॉल. जाईल लॉंग ऑफच्या वरून सीमा पार. हा येतोय खणखणीत षटकार नरेश यांच्या बॅटमधून. 6 रन. शाबू बॉलिंग मार्क वरती. इथे आपण पाहू शकाल पुन्हा एकदा एका षटकारानंतर आलेला हा गोलंदाजीवरचा दबाव स्पष्टपणे जाणवतो. वाईट बॉल इथे येतोय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा होत्या आणि त्या 6 धावा वगळता आता पहिल्याच बॉलवरती षटकाराने दमदार स्वागत झाले बॉलरचं. त्यानंतर आलेला हा वाईट बॉल. एकूण धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली. 1 बॉलच्या मदतीने 7 बॉलमध्ये पहिल्या 13 बनवल्यात. हाही बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. चांगली लाईन आणि लेंथ इथे मात्र मिळाली आहे. गती कमी केली होती या बॉलवरती. पहिला बॉल जो रिलीज केला होता अगदी बॅटच्या समोर जोरात टाकला होता, परंतु त्यानंतर गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. इथे बॅट फ्लो भरपूर चांगला आहे नरेश यांचा. प्रत्येक मैदानाच्या प्रत्येक बाजूला बॅट वळवण्याची क्षमता आहे. षटकार येतोय आणि या षटकाराने धावसंख्येला प्रचंड गती मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती 3 बॉलच्या समाप्तीनंतर. इथे देखील पहा ऑफ साइडला कव्हर ड्राईव्ह. चांगला फटका आहे. गॅप मध्ये डोंगरांच्या वरून बॉल पुढे सरकतोय. थांबलाय. 1 रन पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता तिथे 2 पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न झालाय आणि 3 मिळतील देखील. 3 आल्यात. चौथी होईल का हे पाहायचे, परंतु थ्रो केला गेला आणि 3 धावा मात्र नाही रोखू शकत. 22 झाल्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आमचे तमाम प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. भरपूर प्रसिद्धी याही स्पर्धेला मिळते, कारण मागील आठवड्यात पार पडलेली किंजल ट्रॉफी त्या स्पर्धेमध्ये पहिली सुरुवात ज्यावेळेस पहिला बॉल पडला त्यावेळेस जवळजवळ 900 व्ह्यूवर्स ती मॅच पाहत होते. इथे फटका फसला. मिस टायमिंग. बॉलर स्वतः बॉल खाली येतोय आणि पहिला विकेट इथून मात्र बाद करण्यात यश आलंय. बाद होतील ते निलेश शेळके. पहिला धक्का धाकटी पंढरी खोपोली टीमला. पहिला धक्का. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धाकटी पंढरी टीम कडून शंकर जाताना आपल्याला पाहायला मिळतील. वयाची 40 ओलांडलेले खेळाडू आहेत. 40+ क्रिकेट खेळतात आणि 40+ म्हणजे आपल्या वयाची 40 पूर्ण केल्यानंतर देखील या क्रिकेटवरील प्रेम कमी न होऊ देता आजही मैदानात त्याच दिमाखात उतरण्याची तयारी ठेवणारे एक खेळाडू. स्वास्थ्य शरीर आयुष्य महान या ब्रीद वाक्याने प्रदीपजी पाटील यांनी 40+ ची स्थापना केली, परंतु त्यानंतर हे पाहता पाहता जाळं संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलं आणि वयाची 40 ओलांडलेल्या खेळाडूंना खेळण्यासाठी आपलं हक्काचं व्यासपीठ मिळालं. आणि प्रत्येक स्पर्धा आयोजक आता 40+च्या खेळाडूंना खेळण्याची संधी देत असतात. मग ती गाव निहाय असो, तालुका निहाय असो किंवा खुल्या गटातील स्पर्धा असो, सगळ्या बाबतीत ॲडव्हान्टेज मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची एकूण धावसंख्या धाकटी पंढरी खोपोली 22 वर 1.
इथेच फटका चांगला आहे. हाही बॉल हवेमध्ये ऑफसाईडला. इथे शाबू थोडेसे फंबलिंग होताना पाहायला मिळत आहेत, परंतु 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरीसाठी पलटतील का पाहायचंय. नाही, 2 वरती सॅटिस्फाईड. बॉलिंग मार्क वरती तिसरा बॉलर सचिन आपल्या येताना पाहायला मिळतील. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. हाफ ट्रॅकर बॉल भरपूर उंच आहे. पंच सांगताहेत हा वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल तुम्हाला. उंचीची मर्यादा आहे, तुम्ही जास्त बाउन्स कराल तर तुम्हाला पॅनलाइज व्हावं लागणार आहे आणि हेच घडले. मागील आठवड्यात आपण आणखीन एक दुःखद बातमी ऐकली. या मैदानावरती सातत्याने बॉल बॉयची भूमिका निभावणारे आमचे पप्प्या भाई आज आपल्यातून निघून गेले. दीर्घकालीन आजारामुळे त्रस्त होते, परंतु आज त्यांची आठवण या संपूर्ण रबर बॉल क्रिकेट असो किंवा टेनिस बॉल क्रिकेट असो त्याच्या निमित्ताने आपल्याला नेहमीच होणार आहे. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा पुल केलाय. बॉल स्क्वेअर लेगच्या वरून फरार षटकार. नरेश यांची बॅट मात्र तळपली आहे. आज त्यांची बॅट बोलतीये. मैदानात पाण्याचा पाऊस नाहीये, परंतु धावांचा पाऊस भरपूर होतोय. नरेश यांच्या बॅटमधून अफलातून खेळी त्यांची सध्या सुरू आहे आपल्या टीमसाठी. टीमची टोटल 31 वर जाऊन पोहोचले. 31 for 1. ओ यावेळेस मात्र पहा, क्लीन बोल्ड. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. बॉल फुलटॉस होता, परंतु फुलटॉस बॉलला कनेक्ट करता आलं नाही आणि डायरेक्ट बॉल जाऊन यष्ट्यांवरती आदळलाय. दुसरा विकेट तंबूच्या आश्रयाला नरेश यांच्या रूपाने. नवीन बॅटर 2 डाऊनचा मैदानाच्या आतमध्ये रवी जाताना आपल्याला पाहायला मिळतील. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 31 वर 2 या सद्य स्थितीमध्ये टीम धाकटी पंढरी खोपोली आपल्याला पाहायला मिळते. दूरवरचा प्रवास आहे, कारण एका बाजूला आपण पाहताय पनवेल तालुका आणि पनवेल तालुक्यापासून अगदी 30-35 किलोमीटरच्या अंतरावरती असलेल्या खोपोली तालुक्यातून आलेला हा संघ आहे, जिथे खऱ्या अर्थाने धाकटी पंढरी सातत्याने उतरते. आषाढी एकादशीला त्या ठिकाणी मात्र मोठी आपण म्हणूया जत्राच भरते, कारण प्रत्येक ठिकाणाची एक वैशिष्ट्यता आहे. हाफ ट्रॅकर बॉल बॅटची एज घेतली आहे, मागे चाललाय फाईन लेग कडे. डिक्लेअर आहे त्या ठिकाणी, सिंगल मिळणार, त्यापेक्षा वेगळं काही नसेल. सिंगलच्या मदतीने टीमची एकूण टोटल 32 वर जाऊन पोहोचले. 2 विकेटच्या मोबदल्यात शेवटचा बॉल या तिसऱ्या ओव्हरचा. टार्गेट किती असेल हे मात्र पाहायचे. येणारे 7 बॉल सांगतील की टार्गेट किती आहे या मॅच मध्ये. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं मेडिटेक स्पोर्ट्स रायगड या टीमने पहिला सामना जिंकलाय. जीएस घरात भूमिपुत्र 11 पनवेल या टीमच्या विरुद्ध खेळत असताना इथे देखील हाफ ट्रॅकर बॉल लाईन लेंथ खूप चांगली आहे. परफेक्ट परफ्यूम डिलिव्हरी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपला आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या सचिन यांनी तब्बल 10 आणि टीमची टोटल झाली ती 32. या स्कोर कार्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. चौथा आणि अंतिमचं षटक घेऊन स्वतः कप्तान मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. टीमचे कॅप्टन बॉलर नाव बॉलरचं नाव विचारा ना. डॉक्टर बोललो तो. डॉक्टर चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलेत टीम कप्तान
हो, यावेळेस मात्र पहा पिकअप शॉट होता आणि इथे सेफ लँडेड कॅच. अगदी सोप्पा आणि यशस्वी झेल आपण त्या ठिकाणी पाहू शकलात. नवीन बॅटर दीपक मैदानाच्या आतमध्ये, सागर बॉलिंग ट्रॅक वरती, राऊंड द विकेट. हाई बॉल अप्पर कट करण्याचा प्रयत्न झाला होता, बॉल बॅटचा संपर्क नाही. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार आहे. इथे देखील आपण पाहू शकताय बॉलर तयार. पुन्हा एकदा सागर, इथे उडवला बॉल, परंतु नो मॅच झोन मध्ये बॉल लँड करणाऱ्या तीळ मात्र शंका नाही. एक पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न झालाय आणि 2 रन इथे नक्की मिळतील. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. 36-35 धावा धावफलकावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. टार्गेट सेट करणारा बॉल इथे मात्र आपण पाहू शकाल तो येईल. शेवटचा बॉल आहे. आत्ता मात्र टार्गेट किती असेल या मॅच मध्ये, हा बॉल ठरवेल या मॅचचा टार्गेट. धाकटी पंढरी टीम पहिल्यांदा बॅटिंग करते, धावा थोड्याशा कमी झाल्यात, हे देखील विसरून चालणार नाहीये. इथे देखील पहा बीट झालाय आणि 35 वरती पारी समाप्त. 36 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असेल ते जंजिरा 11 पनवेल टीम समोर. आणि त्यांनी टॉस जिंकून पहिल्यांदा जो फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला तो अगदी योग्य आहे हे मात्र त्यांनी दर्शवलंय. कारण कमी धावांमध्ये रोखलं गेलं, परंतु या कमी धावा कधी कधी गोलंदाजी चांगली झाली तर या देखील धावा चांगल्या वाटतील. चला, बीबीपी पनवेल आणि त्यानंतर कनक 11 भांडूप. व्हीबीपी पनवेल आणि त्याचबरोबरीने कनक 11 भांडूप. आणि पहिल्या 3 सामन्यांमध्ये जो संघ सर्वाधिक स्कोर बनवेल त्या संघाला दुसऱ्या फेरीसाठी बाय मिळेल. टीम कॅप्टन बीबीपी पनवेल आणि टीम कॅप्टन कनक 11 भांडूप. कॅप्टन प्लीज रिपोर्ट करा. टॉस करायचा आहे आम्हाला. टार्गेट कमी आहे परंतु गोलंदाजी चांगली झाली तर मजा येईल सामना पाहायला.
चला लवकर फिल्डिंग लावा. फिल्डिंग लावून घ्या धाकटी पंढरी टीम. विनंती आहे आपल्याला वेळ घालवू नका आपण. आणि विनंती असेल बीबीपी पनवेल आणि कनेक्ट 11 भांडूप टीम कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्ट करा आमच्या स्टेज समोर, कारण टॉस करायचा आहे आम्हाला. वेळ आपल्याकडे कमी आहे. आजच्या दिवसभरामध्ये वेळ आपल्याला घालवून चालणार नाही. पहिले जे 3 सामने होतील, एकूण 12चा गट आहे. पहिले 3 सामने होतील, त्यामध्ये जो संघ सर्वाधिक स्कोर बनवेल त्या संघाला दुसऱ्या फेरीसाठी बाय मिळेल आणि उर्वरित 2 संघ हा सामना क्रमांक 2 खेळतील. येस, बॉल येतील. चोवीस बॉल 36 धावांचं लक्ष स्क्रीनवर आपण पाहू शकाल. इक्वेशन 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आज टेक्निकल ऑपरेटर आमचे विवेक आम्हाला जॉईन आहेत. कॅमेरामॅन अमोल के साथ विवेक 24 लाईव्ह. पावसाची खरं तर कमतरता आज सागरबाई जाणवते मैदानावर, कारण सगळीकडे हिरवळ आहे. आज पाहू शकता आपण समोरचा आदई डोंगर, ज्या ठिकाणी वाहणारा खळखळ वाहणारा
टीमची टोटल फक्त 2. निलेश 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल बॉल चालला डिक्लेअर झोन कडे. 1 धाव मिळेल. 3 धावा धावफलकावर. फटका चांगला आहे. बॉल येतोय कव्हर कडे. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. कोणतीही चूक न करता बॉलला अडवले फेकले तोपर्यंत धाव मिळतील 2. 2 धावांनी धावफलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. 5 धावा धावफलकावर. निलेश शेळके बॅटिंग बॉलिंग मार्क वरती अर्थातच भाई या नावाने. यावेळेस मात्र आपण पाहू शकताय बॉल हवेमध्ये आहे आणि फिल्डर स्वतः बॉलर बनून या बॉल खाली येतोय. धक्का क्रमांक 2 बॅटिंग करताना जंजिरा 11 पनवेल टीमला. तीन बॉल झालेत आतापर्यंत. नवीन बॉलची मागणी होती. येस ओके. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला निलेश भाई पाहायला मिळतील आणि समोर साबू. ओव्हर द विकेट निलेश शेळके. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुल करायचा होता परंतु बॅटन हेडच्या मधून अगदी बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. एक्स्ट्रा बाउन्स मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त उसळी या बॉल वरती. एक डॉट बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल. 4 बॉल आतापर्यंत झालेत. इथे देखील पहा गती कमी केली होती. बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. आणखीन एक डॉट बॉलची भर पडली आहे. सलगचे 2 डॉट बॉल. कोणतीही रन मिळत नाहीये. साबू यांना आतापर्यंत पूर्णतः 2 बॉल वरती बांधून ठेवले. विकेट मिळाली खरं तर सुनील यांची. इथे उडवलाय बॉल. हा थांबणार नाही. बॉल चाललाय सीमा पार.
हा खणखणीत षटकार साबू यांच्या बॅटमधून 6 रन. टीमची टोटल या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे ती 11 रन आतापर्यंत स्कोर कार्ड वरती झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये 2, या ओव्हरमध्ये 9. टीमची टोटल 11. येणारे आता 12 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 25 धावांची. बॉल आलेत, बॉल चेंज करू शकता आपण. चला, टीम बीबीपी पनवेल आणि कनक 11 भांडूप टीमचे कॅप्टन कृपया आपण यावर टॉस साठी. दोन्ही टीम साठी आम्ही अंतिम कॉल देतोय. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल 11-12 मध्ये 25 पाहिजे. पहिल्या 12 मध्ये 11 बनल्यात, पुढच्या 12 मध्ये आता बनवायच्यात 25. विश्वास पाटील, रायगडचा टायगर इन ऍक्शन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील या रबर बॉल क्रिकेटमध्ये. पहिला बॉल ऑप्शनच्या जास्त बाहेर स्पिन केलाय, परंतु अंपायर सांगतायत फेअर डिलिव्हरी. बॉल हवेमध्ये काही काळ राहिलाय आणि बॉल मिड विकेटच्या अगदी बाजूने निघून चाललाय. तो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरिता हा चौकार येतोय. ट्रॅकर बॉल झाडावरती आदळतोय. इथे सिंगल, फक्त एकच धाव मिळाली आहे. 2 आल्यात आणि 2च्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते 21-21. आता 19 धावा धावफलकावरती आहेत. सॉरी, लास्ट बॉल. इथे आपण पाहू शकता ऑप्शनच्या भरपूर बाहेर चाललाय बॉल, वाईड आहे.
20 धावा धावफलकावरती, 16ची अजूनही आवश्यकता आहे. येणारे 7 बॉल 16 बनवायचे आहे सामना जिंकण्यासाठी. भरपूर जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला या सामन्यामध्ये. फटका चांगला आहे, कव्हर्सकडे खेळलेत, फिल्डर आहेत, बॉल थांबलाय पाण्यामध्ये, 1 रन पूर्ण केले, दुसरीसाठी पलटलेत माघारी आणि पाहता पाहता 2 धावा इथे अगदी सहज पूर्ण होतील. आता शेवटचे 6 बॉल, धावा करायचे 14. चला टाइमपास करू नका प्लीज, फास्ट लवकरात लवकर बॉलर या. शेवटचे 6 बॉल 14 धाव्यांची आवश्यकता आहे. 22 बनल्यात. थोडंसं लॉटमध्ये अगदी चेंज आहे, आम्ही तो तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यानंतर होणारा सामना व्हीबीपी पनवेल आणि ओमसाई पनवेल. ओमसाई पनवेल आणि व्हीबीपी पनवेल दोन्ही टीम कॅप्टन कृपया टॉससाठी. आता हा ऑफिशियल कॉल आहे तुमच्यासाठी. चला टीम धाकटी पंढरी, टाइमपास करू नका प्लीज, बॉलर लवकरात लवकर निवडा आपण. चला टाइमपास करू नका प्लीज, स्टार्ट करा मॅच. लवकरात लवकर मॅच स्टार्ट करूया आपण. रिटायर्ड, आउट. ओके, आम्ही ते लॉट्स लावण्यामध्ये व्यस्त आहोत. 14, 5 बॉल 14ची आवश्यकता आहे. साबू बाद होत आहेत. नरेश इथे उचलला बॉल, हवेमध्ये फिल्डर आहे, बॉल खाली, कॅच होईल का? यस, पकडला गेलाय झेल आणि संपुष्टात आला खेळ. धक्का बसला इथे. आणखीन एक तो जंजिरा 11 पनवेल टीमला. चांगली फिल्डिंग, बॉल अडवला गेलाय त्या ठिकाणी. एक सिंगल धाव आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल चालली आहे ती 23 वरती. आता येणारे 3 बॉल आणि 13 धावांची गरज. 3 बॉल 13 बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी जंजिरा 11 पनवेल टीमला. धाकटी पंढरी खोपोलीच्या विरुद्ध खेळत असताना धावा, मी पहिलेच म्हटलं होतं, बॉलिंग चांगली झाली तर धावा रोखता येतील. फटका उचलून खेळलेत, परंतु कव्हर्सच्या रिजन मध्ये 1 टप्प्यावरती बॉल पकडण्याचा प्रयत्न, बॉल जाईल, बाउंड्री लाईनच्या जवळ थांबलाय. धावा मिळतील 2. येणारे 2 बॉल 11 करायचे आहेत. सामना अजूनही ऑन आहे. एखादा मोठा फटका या बॉलवरती आला तर सामना इथे बनेल. नशीब बलवत्तर आहे, बॉल थांबला, अन्यथा आणखीन 2 धावा बोनसच्या मिळाल्या असत्या.
ऑप्शनच्या जास्त बाहेर चाललाय बॉल, हा वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. काय घडणार आहे? आणखीन एक धाव एक्स्ट्रा मिळाली टीम जंजिरा 11 पनवेलला. येणारे 2 बॉल 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एक मोठा फटका या बॉलवरती तुम्हाला खेचावाच लागेल, त्यासाठी तुम्हाला सर्वतोपरी प्रयत्न द्यावे लागतील. इथे डिक्लेअर आली आणि शेवटच्या एक बॉल वरती आता 9 धावांची आवश्यकता. VBP पनवेल आणि ओम साई पनवेल टीम या बॉल नंतर टॉस होईल. कॅप्टन या. इथे मात्र पहा बॉल सोडून दिला, वाईट बॉल. एक बॉल 8 पाहिजे. सामना बनेल का? अजूनही संधी आहे. काय घडेल हे पाहायचे. हाफ ट्रॅकर ऑन साइडला, मिड विकेटच्या वरून बॉल फ्लाय होत सीमा पार. एका धावेच्या फरकाने सामना इथे मात्र जिंकलाय तो धाकटी पंढरी खोपोली या संघाने. अभिनंदन. चला टॉस साठी या ओमसाई पनवेल आणि VBP पनवेल दोन टीमचे कॅप्टन आमच्याकडे श्वाईन आहेत. Head is a call and head it is. टॉस जिंकल्या ठिकाणी ओमसाई VBP आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी मात्र घेतलाय. चला